देशाचे गृहमंत्री अमित शाह रायगडच्या दौऱ्यात सुनील तटकरे यांच्या घरचे स्नेहभोजन चर्चेत आहे। अमित शाह यांच्या सुतारवाडी भेटीसाठी 4 हेलिपॅड तयार करण्यात आले होते। 4 हेलिपॅड 3 दिवसात तयार करण्यात आले। यासाठी सरकारी तिजोरीतून तब्बल 1,39,00,000 रुपये खर्च करण्यात आले। या 4 हेलिपॅडसाठी सरकारी तिजोरीमधून खर्च करण्यात आलेल्या पैशांचा अपव्यय कशासाठी असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। भारत, आपण पाहतोय सरकारी पैशांची उधळपट्टी केल्याचा आरोप केला जातोय, प्रश्न उपस्थित केला जातोय। नीलम, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा रायगड दौरा आणि विशेषतः त्यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी घेतलेलं स्नेहभोजन पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे। आणि अर्थातच ते चर्चेत यासाठी आहे कारण सुतारवाडीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 4 हेलिपॅड त्या ठिकाणी तयार करण्यात आले होते। अर्थातच यासाठी तब्बल 1,39,00,000 रुपये इतकं सरकारी तिजोरीतून खर्च करण्यात आलेला आहे। ही माहिती समोर आलेली आहे। अर्थातच सार्वजनिक बांधकाम विभागाने एका इंग्रजी दैनिकाला याबाबतीतली जाहिरात दिली होती आणि त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलेलं आहे। एकूणच शहा हे सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी येणार होते। रायगड दौऱ्यादरम्यान त्यांनी तटकरेंचं हे स्नेहभोजनाचं निमंत्रण स्वीकारलं होतं आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर गीताबाग, रोहा तालुक्यातल्या सुतारवाडीमध्ये असलेल्या गीताबाग परिसरामध्ये एका जागेवरती ही जागा तहसीलदारांनी निवड केली होती आणि या ठिकाणी 4 हेलिपॅड बनवण्यात आले होते। अर्थातच हेलिकॉप्टर व्हीव्हीआयपींचे उतरावेत, सुरक्षा यंत्रणेला या ठिकाणी जागा मिळावी म्हणून हा परिसर सुद्धा सुशोभित करण्यात आला होता। आणि ह्या हेलिपॅडसाठी एकूण खर्च 1,39,00,000 रुपये इतका खर्च झाल्याचा आता धक्कादायक बाब एक उघडकीस आलेली आहे। त्यामुळे हे जे स्नेहभोजन होतं हे सरकारी खर्चातून का करण्यात आला असा प्रश्न उपस्थित होतोय आणि याबाबतची चर्चा सध्या सुरू आहे। नीलम जी, धन्यवाद भारत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।